नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं हर्षवर्धन हा सावनीला म्हणू लागतो, सावनी अगं आपण कसं ठरवलं होतं की आपलं लग्न अगदी रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला पाहिजे. मग तसंच होणार. माझे नातेवाईक येणार, तुझेही नातेवाईक येतील. मग माझे नातेवाईक माझी उष्टी हळद घेऊन तुझ्याजवळ येतील आणि हो आदल्या रात्री मी तुला फोन करणार. मग तो फोन तू उचलायचा आहेस. मला कोणतीही कारणं सांगायची नाही, नाहीतर मला सांगशील की माझ्या हातावर मेहंदी होती आणि मला फोनच उचलता आला नाही. असं कोणतीही कारणं मला चालणार नाही. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, नंतर मी माझ्या नातेवाईकांना घेऊन मंडपात येईन. तू माझी वाट बघत असशील. मग आपलं लग्न होणार. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न पार पडलं की तू माझ्या घरी येणार. आणि सावनी खरंच तुला पटतंय ना हे? सावनी म्हणते, हो मला खरंच पटतंय. मलाही आपलं लग्न असंच हवं होतं. म्हणजे ती हुरहुर, वाट बघणे, आतुरता, वा असंच आपण लग्न करूया. सावनीलाही हर्षवर्धनचं सगळं काही खरं वाटत असतं. सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, मी एक काम करते, उद्या सकाळीच मिहिरला फोन करते आणि मिहिरला म्हणते मला इथून घेऊन जा. खरं तर माझ्या या लग्नाचा मला दुसरा चान्स मिळाला आहे आणि तो मला भरभरून जगायचा आहे. सावनीला हर्षवर्धनचं प्रेम खरं वाटू लागतं आणि म्हणूनच ती हर्षवर्धनला म्हणते, आय लव्ह यू हर्षवर्धन. तर हर्षवर्धन म्हणतो, आय लव्ह यू टू. आणि त्यानंतर तो सत्यमकडे पाहू लागतो, कारण त्यांचा डाव सक्सेसफुल झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही तयारीला लागलेली असते आणि त्याचवेळी सागर झोपलेला असतो. तो उठून मुक्ताकडे पाहतो तर मुक्ता तयार होत असते आणि ते पाहून सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. मुक्ता ही आपल्या ब्लाऊजची नॉट बांधत असते आणि ते सगळं काही सागर पाहत असतो आणि मुक्तानेही सागरला पाहिलेलं असतं. तर मुक्ता ही सागरला विचारते, काय चाललं आहे? असं वागणं शोभतं का तुम्हाला? सागर विचारतो, काय झालं? मी काय केलं? मी तर झोपलो आहे. मुक्ता बोलते, तुम्ही येऊन झोपला नाही आहेत मला माहिती आहे आणि तुम्ही अशी खोटं बोलू नका. तर सागर म्हणतो, हो मी झोपलोच होतो, परंतु तुम्ही येऊन माझी झोप उडवली. मुक्ता म्हणते, गप्प बसा, काही पण सांगू नका, तुम्ही झोपण्याचं नाटक करत होता. सागर म्हणतो, नाही मी असं काहीच केलं नाही. मुक्ता म्हणते, मी पाहिलं, तुम्ही मला पाहत होता. तर सागर म्हणतो, म्हणजे तुम्ही पण मला बघत होता? मुक्ता म्हणते, मी तर ते सहजच बघत होते. तर सागर म्हणतो, वा, म्हणजे आम्ही बघतो ते उगाचच आणि तुम्ही बघितलं तर चालतं. म्हणजे तुम्ही करता ते सहज आणि आमची ती चुकी असते का? हे बरं आहे. मुक्ता म्हणते, नाही मी तुम्हाला असं काही बघितलंच नाही. तर सागर म्हणतो, हो का? पण तुम्हाला बघितलं. तुम्ही ज्यावेळी नॉट बांधण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाच माझे डोळे उघडलेत. मला काय माहीत होतं तुम्ही माझ्या समोर असाल, पण इतके अनपेक्षित क्षणी माझे डोळे उघडलेत की नजरच हटत नव्हती. मुक्ता ही सागरकडे प्रेमाने पाहत म्हणू लागते, काय चाललं आहे तुमचं? सागरला काही न उत्तर देता मुक्ता पुन्हा एकदा आरशासमोर येऊन नॉट बांधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मुक्ताला काही जमत नसतं. म्हणून सागर विचारतो, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो का? मुक्ता ही प्रेमानेच पुन्हा एकदा सागरकडे पाहते. तर सागर विचारतो, काय विचारतोय? चालेल का तुम्हाला मदत केलेली? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. सागर हा मुक्ताकडेच म्हणू लागतो, अहो मी तुमच्याशी बोलतोय. तर मुक्ता ही नजरेनेच हो म्हणत असते. मात्र सागर म्हणतो की मला ऐकू आलं नाही. तर मुक्ताही म्हणते, मग नका करू, असं म्हणत मुक्ताही निघून जात असते. तर सागर तिला पकडतो आणि तिची नॉट बांधून देत असतो. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहते. तर सागरही मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला म्हणतो, डन. तर मुक्ताही लाजतच तिथून निघून जाते. तर सागर मुक्ताला म्हणतो, अहो थांबा. मात्र मुक्ता काही सागरच्यासोबत तिथे थांबत नाही. तर मुक्ता गेल्यानंतर पुन्हा एकदा सागर प्रेमाच्या नजरेने मुक्ताकडे पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिका ही शिरा बनवत असते. तर मिहिरेत विचारला लागतो, मिहू घरी कोणीच नाही आहे का? तर मिहिका म्हणते, नाही रे, मावशी आणि काका रुटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे गेले आहेत आणि मी तर शिरा बनवत आहे. तू खाणार ना? मिहीर म्हणतो, शिरा? अरे बापरे. तर मिहिका म्हणते, तुझ्यासाठीच शिकते हे सगळं काही आणि तू म्हणतोस अरे बापरे. असं म्हणत मिहिका ही मिहीरला विचारते, अरे गोडाचा शिरा करताना आपण त्यामध्ये हळद घालतोच ना? मिहीर म्हणतो, माझा थोडासा उपवास आहे. तर मिहिका विचारते, थोडासा? अरे मी हे सगळं काही तुझ्यासाठी बनवत आहे, तुला तर खावंच लागणार आहे. मिहिरा मिहिकाला म्हणतो, म्हणून त्यामध्ये तू हळद घालणार आहेस का? अगं मी तर विचार करतोय की आपल्या अंगाला हळद कधी लागणार आणि तू तर आता जेवण असं बनवायला लागलीस तर मला माझा विचार बदलावा लागणार. तर मिहिका म्हणते, अरे तू मूर्ख आहेस का? आपण येल्लो रंगाचा शिरा तर खातोच ना, मग त्यामध्ये हळदच असते ना? मिहीर म्हणतो, हळद? अगं त्यामध्ये केशर घालतात, केशर. तर मिहिका म्हणते, मग आता हे केशर कुठून आणू मी? आणि ती म्हणू लागते, आयडिया, आलं लक्षात. तर मिहीर म्हणतो, आता काय घालणार आहेस मग वेगळं? मिहिका म्हणते, नाही वेगळं काही घालणार नाही, मी ताईजवळ जाऊन केशर घेऊन येते.
तर मिहिका ही मुक्ताजवळ केशर आणण्यासाठी जात असते आणि मिहिरला म्हणू लागते, मिहिर मी केशर घेऊन येतेच, पण तू कुठेही जायचं नाही, कारण हा शिरा तुला खायचाच आहे. असं म्हणत ती निघत असतानाच मिहिर म्हणू लागतो, येता येता जमलं तर जेवणही शिकून घे. तर त्यानंतर मिहिर मिहिकाने बनवलेला शिरा पाहत असतो आणि तो शिरा पाहून त्याला हसायला येत असतं. मात्र त्याच वेळी त्याला सावनीचा फोन येतो. तर सावनी ही मिहिरला म्हणू लागते, हॅलो मिहिर, हाय, कसा आहेस तू? मी सावनी बोलते आहे. तू बिझी आहेस का? मिहिर म्हणतो, नाही. तर सावनी म्हणते, मला तुझी परवानगी घ्यायची होती, मी तुझ्या घरी राहायला येऊ शकते का? हे ऐकताच मिहिर म्हणतो, काय झालं, आता काही प्रॉब्लेम झाला आहे का? तर सावनी म्हणते, नाही काही प्रॉब्लेम झाला नाही आहे, पण हर्षवर्धनचे मामा आहेत ना, ते घरी राहायला येणार आहेत आणि 6 वर्ष आम्ही एकत्र राहतोय हे त्यांना माहीत नाही आहे आणि आता उगाच रिस्क का घ्यायची, म्हणूनच लग्न होईपर्यंत म्हटलं की बाहेर राहायला जावं आणि तोपर्यंत मी तुझ्याकडे येऊ शकते का? मिहिर, मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, मी तुला प्रॉमिस करते, माझा कोणताही तुला त्रास होणार नाही. मिहिर म्हणतो, हो, पण एक सांगू का, मी जिथे राहत आहे ते घर खूप लहान आहे आणि ज्या घरात मी लग्नानंतर राहायला जाणार आहे त्याचं अजून काम चालू आहे आणि आता ज्या घरामध्ये मी राहत आहे तिथे आदित्य आणि तू आलीस तरी मला काही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु ते घर खूप लहान आहे, मी काहीतरी व्यवस्था करतो आणि तुला कॉल करतो. सावनी म्हणते, थँक्यू मिहिर, असं म्हणत फोन कट करते. तर आदित्य विचारतो की कोणाचा फोन होता? मिहिर मामाचा फोन होता का? सावनी म्हणते, हो, आता आपण मिहिर मामाच्या घरी राहायला जाणार आहोत. आदित्य विचारतो, का? सावनी म्हणते, मी ते सगळं काही तुला नंतर सांगेन, तू अगोदर तुझी बॅग भरायला घे, म्हणजे तुझे कपडे, खेळणी, बुक्स सगळं काही भरायला घे. तर आदित्य हा सावनीला विचारतो, मम्मा तू मिहिर मामावर प्रेम करतेस का? तर सावनी म्हणते, हो, तुझ्या एवढंच मी मिहिरवरही प्रेम करते, कारण तो माझा सख्खा आणि एकुलता एक भाऊ आहे आणि म्हणूनच मिहिर माझ्या खूप जवळचा आहे. तर हे ऐकून आदित्यही खूप खुश होतो आणि त्यानंतर आदित्य बॅग भरण्यासाठी निघून जातो. तर सावनी म्हणू लागते, मिहिर माझ्यासोबत पुन्हा बोलायला लागला, मी आता त्याच्या घरी जाणार आहे आणि हर्ष माझ्यासोबत लग्न करणार आहे, माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत, आता मला कशाचीच कमी भासणार नाही. सावनी खूप खुश असते आणि तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिर सागर आणि मुक्ताला म्हणू लागतो, मला सावनीला होई म्हणता येईना आणि नाही पण. तर मुक्ता म्हणते, बरं केलंस की तू तिला नाही म्हणाला नाहीस. सागर म्हणतो, म्हणजे? तर मुक्ताही सागरला समजावत म्हणू लागते, अहो सागर, हर्षने तिला नाही राहायचं म्हणून सांगितलं, आता मिहिरनेही तसंच सांगितलं, तर तिने कुठे जायचं? तर मिहिर म्हणतो, हो वहिनी, पण मी आता काय करू तूच सांग ना, मी तर तिला सगळं काही खरं सांगितलं आहे, जी काही कारणं सांगितली ती खरी आहेत, कारण माझं आताचं घर ते घर नाही, फक्त खोली आहे आणि लग्नानंतर मी ज्या घरी जाणार आहे ते घर अजूनही बनतं आहे, मग तूच सांग मला मी आता काय करू? तर सागर विचारतो, अरे पण तू का विचार करतोयस, तिचं ती बघून घेईल ना. अरे मिहिर, त्या गोष्टीचा तू विचार करू नकोस. तर मुक्ताही सागरला म्हणू लागते, आईबाबांनंतर मिहिरचं घर हेच सावनीचं माहेर आहे. तर सागर म्हणतो, सावनी आणि माहेर हे शब्द जोडतात तरी का? अहो मुक्ता, तुम्ही असा विचार नका करू, कारण त्या हर्षवर्धनवर माझा काडीचाही विश्वास नाही आणि आता ही सावनी ही सगळी काही नाटक करत आहे, बाकी काही नाही, कारण सावनी कधी बदलूच शकत नाही. तर मिहिर म्हणतो, हो, मला पण तेच वाटतं आहे वहिनी, जोपर्यंत ह्या सावनी आणि हर्षवर्धनचं लग्न होत नाही तोपर्यंत मी माझंही लग्न पुढे ढकलणार आहे. हे ऐकताच सागर आणि मुक्ताला धक्का बसतो. सागर म्हणतो, अरे तू वेडा आहेस का? तर मुक्ता बोलते, हो ना, अरे तू किती वेळा ती तारीख पुढे ढकलणार आहेस? अरे लग्न तुला करायचं आहे आणि ते वेळावरच व्हायला पाहिजे. मिहिर बोलतो, मला सगळं काही पटत आहे, मी हवं तर मावशी आणि काकांशी बोलेन, परंतु माझ्या लग्नामध्ये मला सावनी नको आहे. आता ती माझ्याजवळ राहायला येणार म्हणजे ती सगळ्या विधींमध्ये असणार आणि मिरवणार की मी मिहिरची बहीण आहे, परंतु माझ्या लग्नामध्ये मला सावनीची सावलीही नको आहे. मुक्ताही मिहिरला म्हणते, अरे मिहिर. तर सागर बोलतो, हो, मिहिर अगदी बरोबर बोलत आहे आणि मी मिहिर सोबत आहे, त्या सावनीचं लग्न लावा आणि पळवून लावा इथून. मुक्ता म्हणते, सागर अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो गेलीत ती वर्षे आणि अजूनही किती वर्ष तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तोच राग ठेवणार आहात? तर सागर म्हणतो, हो ठेवणार आहे, कारण मला सावनीचं नाव जरी ऐकलं ना तरी माझं डोकं फिरतं. याची जर बहीण नसती तर या घरामध्ये मी तिचं नाव घेऊही दिलं नसतं. मुक्ता म्हणते, अरे देवा, या माणसाच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवा आणि जिभेवर साखरेचा खडा ठेवायला हवा. सागर म्हणतो, मला शिकवायची काहीच गरज नाही, मी जे काही वागत आहे ते योग्यच आहे. मुक्ता म्हणते, अगदी बरोबर, आता तुम्हाला कशाचीच गरज नाही आणि कोणाचीही गरज नाही ना, कारण तुम्हाला जिभेवर साखर ठेवायचीच नाही. तर सागर म्हणू लागतो, अहो जिभेवर साखर फक्त ती स्पेशल माणसांसाठीच असते. तर मिहिर म्हणू लागतो, तुमचा जर रोमांस झाला असेल तर आता तुम्ही मला सांगाल का की सावनीची व्यवस्था मी कुठे करू? तर सागर म्हणतो, आहेस का तू अजून इथेच मध्ये मध्ये करायला? असं म्हणत सागर त्याला बाहेर काढतो आणि म्हणू लागतो, तुला ऑफिस नाही आहे का? असं म्हणत त्याला ऑफिसला जायला सांगतो. त्यानंतर सागर
सागर पुन्हा एकदा मुक्ताजवळ येत तर मुक्ता विचारते, तुम्हाला ऑफिस नाही आहे का? तर मिहीर येत म्हणतो, हो ना, तुला ऑफिस नाही आहे का? म्हणजे मी एकट्यानेच ऑफिसला जायचं का? मुक्ता म्हणते, आहे तर तू जा ना यांना घेऊन. असं म्हणत मिहीरला सागरला घेऊन जायला सांगते. तर सागर हा दरवाजाजवळ गेल्यानंतर मिहीर पुन्हा एकदा मागे येतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, वहिनी मला काय वाटतं त्या सावनीला कुठे ठेवायचं ते तू बघ, परंतु त्याआधी मिहिकाला गॅसच्या आजूबाजूलाही फिरकू देऊ नकोस. अगं तुला माहिती आहे का ती आज शिऱ्यामध्ये काय टाकत होती? तर मुक्ता म्हणते, हळद. मला ते कळलं आहे, कारण ज्यावेळी ती केशर मागायला आली होती तेव्हा तिने तिची नवीन रेसिपी मला सांगितली. आणि हे ऐकून सागरलाही हसायला येऊ लागतं. तर सागर म्हणतो, हळद. त्यानंतर मिहीरला सागर म्हणू लागतो, लग्नानंतर तुला हेच खायचं आहे, चल आता ऑफिसला निघायचं आहे. तर मिहीरला आश्चर्यच वाटतं. मिहीर म्हणतो, आता हेच खायचं? तर मुक्ताही हसू लागते. तर पुन्हा एकदा सागर मिहीरला बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा मुक्ताला भेटण्यासाठी येतो. तर मुक्ता म्हणते, नाही आता तुम्हीही ऑफिसला निघायचं. तर मुक्ताही सागरला बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. आणि त्यानंतर मुक्ताही सावनीला कुठे ठेवायचं हा विचार करू लागते. आणि त्याचवेळी तिच्या डोक्यामध्ये कोणता तरी विचार येतो, म्हणून ती सागरला फोन करत विचारते, ऐका ना सागर, तुम्ही निघालात का? सागर म्हणतो, हो, घरी यायचं का? मुक्ता म्हणते, नाही या घरी नाही, तुम्ही आईबाबांच्या घरी या, मीही तिथेच येते. असं म्हणत मुक्ताही तिकडे येत असते. तर दुसरीकडे मुक्ताचे आईबाबा घरी आलेले असतात. तर मुक्ताचे बाबा म्हणू लागतात, किती दगदग झाली ना? तर मुक्ताची आई म्हणते, हो, गर्दी कमी होती म्हणून बरं झालं. तर मुक्ता आलेली असते आणि तिने अळवडे आणलेले असतात. मुक्ताच्या आईला त्या खूप आवडलेल्या असतात. मुक्ताचे वडील म्हणतात, कमाल झाली, आपली एक मुलगी सुगरण आणि दुसरी जागरण. ज्या वयामध्ये जेवण शिकायला हवं होतं त्या वयामध्ये तिने जागरण केली आणि आता जागरण करून रेसिपी शिकते आहे. तर मुक्ता बोलते, हो ना, आज तर मी तिला केशर दिलं होतं. तर मुक्ताची आई म्हणते, त्यावरच चर्चा चालू आहे, अख्खा केशर तिने शिऱ्यामध्ये टाकला आहे आणि शिरा तर काय केशर शिरा बनला आणि आता तोंड पडून बसली आहे. मुक्ता बोलते, हो, मी तिला सांगायला हवं होतं, पण सावनीच्या टेन्शनमध्ये मी विसरून गेली. तर मुक्ताची आई म्हणते, आता काय झालं? तू करवली म्हणून मान तुला मिळाला आहे, तेव्हापासून सावनी तुम्हाला त्रास देत आहे असं समजलं. मिहिका सांगत होती. तर मुक्ता म्हणते, असं काही नाही. तर मुक्ताची आई म्हणते, आहेच ना, कारण ती म्हणजे एक नंबरचा मिरचीचा ठसका आहे, जी कधी एखाद्याचा जीव घेईल आणि जीव घशाला आणेल सांगता येत नाही. तर मुक्ताचे वडील म्हणतात, तिचे डोळे पाहून असं वाटतं कधी कोणाची विकेट काढेल. तर मुक्ताची आई म्हणते, कसली विकेट, फक्त त्रास देण्यासाठीच आहे ती, आणि आजपर्यंत मुक्ताला काही कमी त्रास दिला आहे का? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगं माधवी, आपणच बोलत बसलो आहोत, मुक्ताला नक्की काय सांगायचं आहे ते आपण ऐकूनही घेतलं नाही. तर मुक्ताची आई म्हणते, हो ना, अगं मुक्ता, काय झालं? आता तुला सावनीने कोणता त्रास दिला आहे? पण हो, त्या सगळ्याजवळ तू दुर्लक्ष कर. आणि महत्त्वाचं म्हणजे मिहीरची बहीण बनण्याच्या नादात नवरीची करवली आहेस हे मात्र विसरू नकोस. आणि विचारलं तर काय झालं मुक्ता, अशी तू शांत का आहेस? तुला काही त्रास दिला आहे का तिने? मात्र मुक्ता काहीच बोलत नसते. मुक्ता सांगू लागते, हो, आता त्रास असा काही नाही, परंतु तिला घर हवं आहे. हे एकदाच मुक्ताची आई म्हणते, घर? आता कशाला घर हवं आहे? मुक्ता म्हणू लागते, हो, कारण हर्षने तिला सांगितलं आहे की काही दिवस तू भावाजवळ जाऊन राहा, म्हणून मी विचार करत होते. तर मुक्ताची आई म्हणते, म्हणजे आता तू स्वतःच्या घरामध्ये तिला आणून ठेवणार आहेस का? अगं सागरला आणि इंद्राताईंना ते अजिबात आवडणार नाही. मुक्ता म्हणते, त्या घरी नाही, या घरी. हे ऐकताच मुक्ताच्या आईवडिलांना धक्का बसतो आणि मुक्ता ही घाबरून गेलेली असते. नकळतपणे ती पटकन सत्य बोलून मोकळी झालेली असते. मुक्ताची आई म्हणते, काय बोलतेस मुक्ता हे? तर मुक्ता बोलते, हो अगं, मी विचार करत होते की आपल्या घरी आणून ठेवलं तर चालेल का? मुक्ताची आई बोलते, नाही, मला आता पटते की इंद्राताई हिच्यावर का चिडतात. प्रत्येक वेळी हिला फक्त सगळ्यांवर उपकारच करायचे असतात. पण एक लक्षात ठेव, तुझं डोकं फिरलंय का? अगं ती कोण आहे तुझी आणि सागरवांची कोण आहे हे सगळं तुला कळतंय ना? मुक्ता म्हणते, हो, माझी तर कोणीच नाही आहे आणि सागरची ती पहिली बायको आहे, परंतु आता तो विषय येतच नाही, त्याचा काही प्रश्नच नाही. परंतु आपण एक गोष्ट विसरलो आहोत, ती म्हणजे ती आता मिहीरची सख्खी बहीण आहे, म्हणजे लग्नानंतर ती मिहिकाची नणंद असणार आहे आणि आपल्या घराशी तिचं कोणतं ना कोणतं नातं असणारच आहे. हे ऐकताच मुक्ताच्या आईवडिलांना मात्र धक्काच बसतो. त्यांना काय बोलावं हेच कळत नसतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ता ही हर्षवर्धनच्या घरी आलेली असते आणि हर्षवर्धन फोनवर बोलत असतो, हॅलो नताशा, बोल ना अगं, कित्येक दिवस झाले आपण भेटलोही नाही आहोत. आणि तो नताशाला म्हणू लागतो, अगं नताशा, मी त्या सावनीबरोबर लग्न वगैरे काही करणार नाही आहे, फक्त टाईमपास आहे. तर हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं आणि मुक्ता येऊन सागरला म्हणू लागते की हर्षवर्धन सावनीला फसवत आहे. सागर म्हणतो, पण आपल्याला काय करायचं आहे? ते दोघं बघतील ना त्यांचं काय करायचं आहे. तर मुक्ता म्हणते, अहो तुम्हाला कळत कसं नाही आहे, तिच्या बाबतीत काही विचित्र घडलं तर त्याचा परिणाम आपल्या आदित्यच्या आयुष्यावर होणार आहे. असं म्हणत मुक्ताई सावनीशी बोलायचं ठरवते आणि दोघंही निघत असतात. आणि त्याचवेळी सागरचा पाय घसरतो आणि त्याचा तोल जातो आणि सागर हा मुक्तावरच पडतो. तर त्यानंतर मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात.
आता मुक्ता आणि सागरला हर्षवर्धनचं सत्य तर समजलेलं असतं. आता कशा प्रकारे ते सावनीला हर्षवर्धन कसा आहे हे दाखवून देतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.